आता पाहूया महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाही। प्रकाश आंबेडकरांच्या जागांच्या प्रस्तावावर आज चर्चा। मोदींची हुकुमशाही उलथवून टाकायची यावर आंबेडकर आणि आमच्यात एकमत। मवियाच्या बैठकीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। एका गोष्टीवर पूर्ण समाधान आहे, ते म्हणजे महाराष्ट्रातून आणि देशातून आपण सगळ्यांनी एकत्रितपणे मोदींची हुकुमशाही उलथवून टाकायची। महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवारांशेजारीच प्रकाश आंबेडकरांची खुर्ची। पुढच्या बैठकीत सर्व गोष्टी ठरतील। प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। नेक्स्ट मीटिंग मध्ये सगळ्या गोष्टी ठरतील असं सकारात्मक चर्चा झाली। माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला। ठाकरे गट 23, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा मिळणार। सूत्रांची माहिती। 23-15-10च्या फॉर्म्युलावर मवियामध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, तर वंचितला 4 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज। महाविकास आघाडीचा वंचितला 3 जागांचा प्रस्ताव। वंचितला काँग्रेस 1, ठाकरे गटाची 1 जागा मिळणार। सूत्रांची माहिती। तर वंचित न आल्यास 23-15-10चा मवियाचा फॉर्म्युला सूत्र। भाजपला मदत होईल असं कोणतेही काम प्रकाश आंबेडकर करणार नाहीत। ते मवियासोबत ठामपणे उभं राहणार। वंचित मविया आघाडीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। आंबेडकर या महाराष्ट्राच्या मातीतला डॉक्टर आंबेडकरांचा वारसदार आहे आणि ते ठामपणे मोदींची हुकुमशाही गाडण्यासाठी आमच्याबरोबर उभे राहतात। भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष मदत होईल असं कोणतंही काम त्यांच्याकडनं होणार नाही, आम्हाला पूर्ण खात्री आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट। चहापानासाठी भेटलो, पण राजकीय व्यक्ती भेटल्यावर राजकीय चर्चा होणारच, थोरातांचं वक्तव्य। शरद पवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्यात रात्री चर्चा। माढ्याची जागा रासपसाठी सोडण्याची पवारांची तयारी। 2 दिवसात अधिकृत निर्णय होणार। जानकर महाविकास आघाडी देणार। सूत्रांची माहिती। लोकसभेच्या 20 जागा लढण्याची तयारी ठेवण्याचे कार्यकर्त्यांना आदेश। नाना पटोले यांची माहिती। काँग्रेसमध्ये लोकशाही पद्धतीनेच जागा वाटप होतं, पटोलेंचं वक्तव्य। या जागा आम्हाला मिळतील, त्या सगळ्या जागा कशा 100% जिंकता येईल यासाठी ही मीटिंग होती। कारण काँग्रेस पक्षामध्ये लोकशाही पद्धतीनं या सगळ्या तिकिटांचं वाटप केलं जातं। महाविकास आघाडीतील 3 पक्षात जागा वाटपावरून वाद सुरू। 10 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गट, तर 5 जागांवर काँग्रेस, ठाकरे गट आणि पवार गटात वाद। वंचित यात कुठेही नाही, प्रकाश आंबेडकरांकडून स्पष्ट। 10 जागेंवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत, त्यांचा तिढा सुटत नाहीये आणि तो सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणं होऊ शकत नाही, अशी परिस्थिती।